बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स रात्रीचे वाजताय 11:15 आणि मी सांगते हे तुम्हाला लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. येस, रात्रीचे 11:15 वाजता मी सांगते तुम्हाला लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. आत्ता जस्ट रिव्ह्यू संपवला मी आणि बघा नक्की रिव्ह्यू एपिसोड नंबर 97चा राकेशच्या जर्नीबद्दल. राकेश की राखी कोणाची जर्नी होती कन्फ्युजन होतं. राखीच सर्वात जास्त दिसली ते. आणि शिव ठाकरेचा प्रेझेन्स आणि मेघा धाडे कशी वाटली तुम्हाला हे पण मी ते सांगितले एपिसोड नंबर 97. नक्की बघा. सध्या आपण बोलून घेऊया वोटिंग ट्रेंड्सबद्दल. लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स रात्रीचे वोटिंग ट्रेंड. बाई रात्रीतनं धडाधड वोटिंग झाली बाई. मी बोलले ना तुम्हाला दिवसा सगळे असे आपले चाकरमाने बाहेर कामाला वगैरे जातात, काम वगैरे करतात, संध्याकाळी बिचारे घरी येतात, मग बसून रिलॅक्स होऊन बघता बाई बिग बॉसचे अपडेट्स काय आल्या काय नाही, मग वोट्स वगैरे करतात. तर रात्री येऊन बऱ्याच लोकांनी वोट्स केले असतील आणि म्हणूनच एवढा मोठा तगडा उलटफेर जो आहे ना झालेला आहे भाई, झालेला आहे. तर बिग बॉस मराठी लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स रात्रीचे 11:15चे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आहेत. तर मी मगाशीच तो डेटा जो आहे थोडासा काढला तर 10:30 11:15. तर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 5ला आहे दीपाली नंबर 5ला मला वाटतं शेवटपर्यंत राहणार. संडेला सर्वात पहिले रितेश देशमुख त्यांनाच बोलणार या नंबर 5ला तुम्ही बाहेर येत्यात या. दीपाली सय्यद खूप सुंदर गेम खेळा. खरंच दीपाली नंतर एंडला पॉझिटिव्ह दिसायला लागली. त्यांनी काटा ग्रुपचा निर्माण केला. ती इंडिव्हिज्युअल गेम तो आहे ना तो दाखवता नाही आला दीपालीला. ठीक आहे, मला वाटतं ती निश्चिंत असेल का तिचा कॉन्ट्रॅक्ट असेल का टॉप 5पर्यंत नेणार आहे. इथपर्यंत तिला आणलं ही मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं लय धुरंधर आहे जे होते प्लेयर ते निघून गेले बाई घरी. गेम खेळणारे. तर नंबर 5ला दीपाली. तर नंबर 4ला राकेश बापट. आता जर्नी व्हिडिओ झाली आहे राकेश बापटची. इम्पॅक्ट होईल का काही, पण मला नाही वाटत इतकी प्रॉमिसिंग खतरनाक एकदम भारी जर्नी नव्हती. 15 मिनिटाची जर्नी होती. त्याच्यापेक्षा जास्त मग तन्वी कोलतेची होती माहिती आहे. तर राकेश बापटचं ते दाखवलं जे मी काल सांगितलं. स्क्वीज केलेलं, ते आरोप लावलेलं, मग ते विशाल त्याची धक्कामुक्की, मग राखीची त्याची, मग ते टास्क रद्द करणे, त्या सगळ्या गोष्टी. आणि मग ते राखीला जेलेसी वगैरे करू नये, मग ते राखीने ते हद्दपार करून केस कापणे सगळं तेच दाखवलं. तेच होतं जर्नीमध्ये. नथिंग काही, पण ठीक होती, चांगली होती जर्नी असं म्हणू शकते. द जेंटलमॅनची जर्नी. तर या सगळ्या गोष्टी होत्या. नंबर 4ला बाहेर राकेश बापट. बघूया आता रात्रीतनं काही चेंजेस होता का. नंबर 4ला राकेश बापट. तर नंबर 3ला कोण आहे. सरप्राईज यू विल बी शॉक्ड. हो, पण आज आलेला आहे शिवचा एपिसोड. शिव तिथं विशालला सपोर्ट करताना दिसतोय. तर उद्या परत हे चेंज होतील का वोटिंग ट्रेंड. उद्या परत 3 नंबरचा जो पोझिशनला घसरलेला माणूस परत नंबर 1ची पोझिशन गाठेल का बघूया. नंबर 3ला सरकला डायरेक्ट विशाल कोटियन. येस, विशाल जो दुपारी 1 नंबरला होता. दुपारी जवळजवळ 2 वाजता मी संपवलं होतं, म्हणजे व्हिडिओ संपवला होता. येस, 2ला शूट केला होता. तर दुपारी विशाल होता नंबरवर. पण आता तन्वी आणि अनुश्रीला असले जबरदस्त वोट येत आहे. असलेच वोट्स येत आहे. इतका वोट्स सपोर्ट. तन्वीची कालच जर्नी झाली आहे त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट असावा मला असं वाटतं. आणि तन्वी कोलते नंबर 3वरनं जंप मारून डायरेक्ट नंबर 2वर गेलेली इथं. येस, नंबर 2वर गेलेली. आणि इथे तन्वी कोलते नंबर 2वर. तर नंबर 3वर सरकला आहे मास्टर माइंड विशाल कोटियन. येस, पण वरती जाऊ शकतो उद्या. शिव ठाकरेंनी सपोर्ट दिला आहे तगडावाला. तर उद्या बघूया उद्या काय हालचाल होणार आहे. परत कोण वर खाली हे होत राहणार. शनिवारी जोपर्यंत फायनल वोटिंग ट्रेंड सांगत नाही ना तोपर्यंत काही फायनल समजू नका. वर खाली या तिघांमध्ये होत राहील. खास करून या तिघांमध्ये बोलते मी. येस, पण बघूया राकेशचे फॅन अचानकच जास्त ॲक्टिव्ह होऊन काय करतील. पण मला असं वाटतं राकेशचे वोट्स नाही वाढणार. बिग बॉसची मी बोलली ना नॅचरल ऑडियन्स कनेक्ट नाही झाली इतके. तसं नंबर 3ला विशाल कोटियन आलेला आहे बाई. त्याला वोट्स तितकेच येत आहे म्हणजे जेवढे पहिले येत होते. पण यांचा मार्जिन वाढला आहे वोट्सचा. तन्वी आणि अनुश्री बाई त्यांना धडाधड इन्फ्लुएन्सर बाई व्हिडिओ टाकतात. सपोर्ट करा बाई, सपोर्ट करा. एक मिलियनवाले लोक बाई, 1 मिलियनवाले इन्फ्लुएन्सर, 5 लाखवाले, 1.5 मिलियनवाले बाई डायरेक्ट अनुश्रीला म्हणतायत जा बिंदास सपोर्ट करा. इंडिव्हिज्युअल खेळली ती. खरोखर मी त्याच्या विरोधात बिलकुल नाही. अनुश्री इंडिव्हिज्युअल गेम खेळली आहे, भारी गेम खेळली आहे, नो डाऊट अबाउट इट यार. माहिती आहे का.
तर सगळे इन्फ्लुएन्सर, मला तर वाटतं रोशन भजनकर पण सपोर्ट करतो आहे अनुश्रीला कुठे ना कुठे. मी हे कशावरून म्हणते, मी आत्ता एक जे इन्फ्लुएन्सर आहे त्यांना फॉलो करते, त्यांनी अनुश्रीला त्यांचा सपोर्ट दर्शवला आहे. त्यांनी अनुश्रीसाठी एक वोट अपील केली मोठी, आणि त्याच्या खाली रोशन भजनकर त्यांचे आभार व्यक्त करताना दिसत आहे भाई. मग रोशन भजनकरचा पण सपोर्ट आहे का अनुश्रीला? असेल मला वाटतं. कारण ती काही पण झालं तर टोळीमध्ये होती अनुश्री, हे चौघं टोळीचे मेंबर होते. त्याच्यामुळे मला वाटतं रोशन भजनकर कुठे ना कुठे अनुश्री मानेला सपोर्ट करताना इथं पण दिसतोय. रोशन भजनकरने कारण त्या व्यक्तीचे धन्यवाद मानले, तर त्याच्यावरून कळत आहे की रोशन भजनकर पण इथे सपोर्ट करतोय अनुश्री मानेला. तर तगडे सपोर्टर जे ना अनुश्री मानेच्या बाजूनं उतरले, एका इन्फ्लुएन्सरच्या बाजूनं. पण मला हे असं वाटतं, जेव्हा पण मला वाटतं ना की यार अनुश्री विनर होती काय ऑडियन्सच्या वोट्सने, पण लगेच ते राखीचं स्टेटमेंट आठवतं आणि माझ्या डोक्यात मुंग्या जाता, यार असं तर होणार नाही ना, तसं तर होणार नाही ना. पण मला असं वाटतंय मी आता जास्त टेन्शनच घ्यायचं नाही. बस एक तर अनुश्री किंवा तन्वी कोण ना कोणी जिंकेल, किंवा मग विशाल ट्रॉफी घेऊन जाईल. नाही, पण मला असं वाटतंय विशालला जर यांनी पहिल्यापासून निगेटिव्ह दाखवलं, आता ठीक आहे त्याची ऑडियन्सच्या नजरेत पॉझिटिव्ह इमेज झाली, पण बिग बॉसचे फेवरेट नाही ना. तन्वी फेवरेट आहे बिग बॉसची, राकेश फेवरेट आहे ना, अनुश्री फेवरेट आहे. पण अनुश्रीला जर वोट जास्त येते तर ते विनर करतील का, हा लय मोठा प्रश्न आहे बाई. खरंच अनुश्रीला वोट सपोर्ट मी पाहते यार, धडाधड इंस्टाग्रामवर आपण वरती केलं का लगेच येते बाई. म्हणजे ही जी काय म्हणतात ॲक्टिंग इंडस्ट्री जी आहे ना, ती तन्वीला सपोर्ट करते. आणि इन्फ्लुएन्सर जे अनुश्रीला वोट्स करतायत, तिला सपोर्ट करताय. तर आता या दोघींमध्येच मला असं वाटतं का बरं यार टॉप 2 ह्या असतील. माझं मन सांगते अनुश्री एका हातात राहील आणि एका हातात तन्वी राहील, असं वाटतंय मला. गट फिलिंग सांगते मला माहीत नाही मी किती चुकीची किती बरोबर आहे. पण ज्याप्रमाणे वोट्स येत आहे भाई, अनुश्री खूप मोठ्या मार्जिननी पुढे, तन्वी पण थोड्याशा मोठ्या मार्जिननी पुढे. विशालचे वोट्स आहे तेवढे, पण यांची खटकन मार्जिन वाढली वोट्सची. इन्फ्लुएन्सर आले सपोर्टमध्ये, ॲक्टिंगवाले आले. पण तुम्हाला सांगू का, इन्फ्लुएन्सर जसा सपोर्ट असतो ना, तसं ॲक्टिंग फील्डवाल्यांचे जे फॅन्स असतात ना, इतके ॲक्टिव्ह नसतात. म्हणजे असतील थोडेफार, एवढे ॲक्टिव्ह नसतात की यार ते बोलले लगेच सपोर्ट करायचा आणि लगेच हे करायचं. तुम्हाला माहिती आहे का एल्विश यादव काय होता? एल्विश यादव भाई वाईल्ड कार्ड आला होता, पण भाई असा गेम खेळला तो, आणि अख्ख्या इन्फ्लुएन्सरनी जो सपोर्ट दर्शवला त्याला, आणि भाई विनर झाला ना OTTचा. तुम्हाला आठवत असेल तर. पण इथेही तसं होईल का जसं अनफेअर एविक्शन झाले तसं विनरचं पण तसंच होणार आहे यार. तन्वी कोलतेच विनर होणार आहे, जसं राखी सावंत बोलली इतक्या कॉन्फिडन्सली. तो अरे यार बघूया, सीझन 6 आहे, ट्विस्ट फिक्स आहे. तर हा ट्विस्ट काय येतो ना बघावं लागलं. अनुश्री विशालला मला चान्सेस कमी वाटतात विशालचे. पण विशाल आहे बघा, ऑडियन्स आपल्या नजरेत विनर आहे, एक मास्टर माइंड गेम खेळाय तो, पण तो बिग बॉसचा फेवरेट नाही ना. तुम्ही ह्या पण गोष्टी समजून घ्या गाईज. तो बिग बॉसचा फेवरेट नाही, तो तुमचा फेवरेट आहे. तुम्ही त्याला तुमच्या हृदयात असं घट्ट स्थान दिलं त्याला नंबर 1चं. पण तुम्ही स्थान दिल्याने काही होत नाही, मेकर्सनी स्थान दिलं पाहिजे ना, हा विचार करा. तर या सगळ्या गोष्टी आहे. तर अनुश्री माने भाई इन्फ्लुएन्सर असले सपोर्ट करता अनुश्री मानेला, नंबर 1वर आहे आणि जबरदस्त वोट्स येत आहे या पोरीला. नंतर नंबर 2ला आहे तन्वी कोलतेला पण हे जे ॲक्टिंग फील्डवाले सिरियलवाले वगैरे सगळे सपोर्ट करत आहे. आयुषने पण सपोर्ट दर्शवला आहे वाटतं, मागे मी बघितलं होतं, तो बोलला तर मी तन्वीला सपोर्ट करते. काही इंटरव्ह्यूत बघितलं तुम्ही तर ॲक्टिंगवाले सगळे तन्वीला सपोर्ट करताय, इन्फ्लुएन्सर सगळे अनुश्रीला. तर या दोघींमध्ये होतं का काही, लय चान्सेस आहे. अनुश्री नंबर 1 नंबर 2 आहे, तन्वी कोलते नंबर 3वर खाली गेला भाई विशाल कोटियन. पण उद्यापर्यंत विशाल कोटियनवर पण येऊ शकतो, कारण त्याला पण सपोर्ट आहे शिव ठाकरेचा. शिव ठाकरे काही छोटं नाव नाही, शिव ठाकरे खूप मोठं नाव आहे आत्ताच्या घडीला, समजलं का. त्याच्यामुळे शिव ठाकरेचा सपोर्ट आला. बघूया उद्या वोटिंग किती येते किती नाही. विशाल कोटियनला नंबर 3वर, तर नंबर 4वर आहे राकेश बापट, आणि नंबर 5वर आहे दीपाली सय्यद. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हा खतरनाक उलटफेर झाला आहे बाई.
काय वाटतं कोण उचलेल ट्रॉफी? मी तुम्हाला म्हणलं मला राहून वाटतं अनुश्री एका हातात आणि एका हातात तन्वी, किंवा मग विशाल एका हातात एका हातात तन्वी, की मग सगळं हे प्रेडिक्शन सगळे चुकीचे सगळे उडवून लावत बिग बॉस एका हातात राकेश एका हातात विशाल, राकेश विनर असं होऊ शकतं. काय यार, बट लेट सी. पण मला तन्वी आणि अनुश्री अशा दोघी हातात दिसत आहे बाई रितेश सरांच्या. तुमचं काय म्हणणं आहे यावर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मी सांगितले लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आत्ताच, तरी मी परत सांगते. नंबर 1वर अनुश्री, नंबर 2वर तन्वी, नंबर 3वर विशाल, नंबर 4वर राकेश, नंबर 5वर दीपाली. तुमचा फेवरेट कोण आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला, आणि तुमचा वोट सपोर्ट कोणाला मला हे पण सांगा. तर चला यार, मला येते झोप, मी जाते झोपायला. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, स्वीट ड्रीम्स, शुभरात्री गाईज. उद्या मी सांगेल तुम्हाला लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स काय. पण आता एक काम करेल, थोडं लेट येते मी उद्या, हो की नाही? ओके, चल बाय बाय, टेक केअर गाईज. आणि तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला आणि हे वोटिंग ट्रेंड्स कसे वाटले नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुमचे टॉप 5 कोण आहे यार? तुम्ही कोणाला असं ते वोटिंग ट्रेंडमध्ये टाकत असाल ना, मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. बघा आन्सर द्यायचा प्रयत्न करेन मी. शुभरात्री.